नमस्कार मित्रांनो, गुड इव्हनिंग. कसे आहात सगळे? तर चला आजच्या या लेक्चरला सुरुवात करूयात. रेशो आणि प्रपोर्शन, गुणोत्तर आणि प्रमाण हे लेक्चर आपण मागच्या वेळेस सुरू केलं होतं आणि आता त्याचा दुसरा भाग आपण बघतो आहे. बेसिक काही गोष्टी आपण कव्हर केल्या होत्या, तर त्या बेसिक गोष्टी एकदा पहिले बघून घेऊयात आणि मग जे पुढचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते आपण सॉल्व्ह करूयात. ठीक आहे. सो काही बेसिक बेसिक कॉन्सेप्ट आहेत, त्यांची रिव्हिजन आपण कंप्लीट करूया आणि मग आपण पुढे जाऊया. ठीक आहे. चला आता रेशो आणि प्रपोर्शन, रेशो अँड प्रपोर्शन, गुणोत्तर आणि प्रमाण, गुणोत्तर आणि प्रमाण. बघा, कालच्या लेक्चरमध्ये आपण गुणोत्तर बघितलं होतं, गुणोत्तर. ठीक आहे. रेशो बघितलं होतं. प्रपोर्शन किंवा प्रमाण अजून आपण बघितलेलं नाहीये. अत्यंत बेसिक गोष्टी आपण काल बघितल्या, त्या रिवाइज करून घेतो. आता बघा की आता रेशो म्हणजे काय, रेशो किंवा गुणोत्तर म्हणजे काय. रेशो किंवा गुणोत्तर म्हणजे दोन संख्यांमधील संबंध, दोन संख्यांमधील संबंध किंवा रिलेशन. त्याला सोमवारी पाठव. दोन संख्यांमधील संबंध किंवा रिलेशन म्हणजे रेशो किंवा प्रपोर्शन. ठीक आहे. रेशो किंवा गुणोत्तर, दोन संख्यांमधील संबंध. दोन संख्या असतील ए आणि बी, तर यांच्यातील जेव्हा आपण संबंध स्पष्ट करतो, उदाहरणार्थ 20 मुले आणि 30 मुली, 20 मुले आणि 30 मुली यांच्यातला संबंध कसा आपण, आता जर तुम्हाला विचारलं की मुले आणि मुली, मुले आणि मुली यांच्यातील परस्पर संबंध काय, तर आपण मुलांची जी संख्या आहे ती वरती लिहितो, मुलींची संख्या आहे ती खाली लिहितो. ठीक आहे. जर तुम्हाला असं विचारलं की मुली आणि मुले यांचा परस्पर संबंध काय, तर मुलींची संख्या आपण वरती लिहितो आणि मुलांची संख्या खाली लिहितो. ठीक आहे. बरोबर बरोबर बरोबर. ठीक आहे. आता एका संख्येचा दुसऱ्या संख्येशी, एका संख्येचा दुसऱ्या संख्येशी जर तुम्हाला संबंध विचारला, तर जी संख्या पहिले सांगितली जाईल ती आपण वरती लिहितो आणि जी संख्या खाली सांगितली जाते ती आपण खाली लिहितो. ठीक आहे. जी संख्या पहिली सांगितली जाते, उदाहरणार्थ आता इथे बघा, मुलांचा मुलींशी असलेला संबंध. ठीक आहे. मुलांचा मुलींशी असलेलं गुणोत्तर असं जेव्हा विचारलं जातं, तेव्हा मुलांची संख्या आपण वरती लिहितो, मुलींची संख्या खाली लिहितो. मुलींचे मुलांशी असलेले गुणोत्तर, मुलींचा मुलांशी असलेला रेशो असं जेव्हा म्हटलं जातं, तेव्हा मुलींची संख्या वरती लिहिली जाते, मुलांची संख्या खाली लिहिली जाते. हा झाला पहिला प्रकार, कालचा पहिला कॉन्सेप्ट आपण बघितला. ठीक आहे. चला खाली येऊयात, पुढे बघूयात. आता एक वर्ग आहे, एका वर्गामध्ये 30 मुले आहेत आणि 40 मुली आहेत. आता एकूण जर समजा मुले असतील किंवा मुली असतील, त्यांचा एकूण संख्येशी जेव्हा रिलेशन लावावं लागतं, उदाहरणार्थ पहिलं एक्झाम्पल की मुलांचे एकूण संख्येशी, एकूण पटसंख्या किंवा द टोटल क्लासमधली जी टोटल जी प्रेझेंटी असते, तर एकूण पटसंख्येशी असलेलं गुणोत्तर. ठीक आहे. किंवा रेशो ऑफ बॉईज टू द टोटल स्ट्रेंथ ऑफ द क्लास. ठीक आहे. तर टोटल आता इथे आपल्याला काढावी लागते. कशी टोटल काढणार, 40 आणि 30 70 ही टोटल स्ट्रेंथ आहे. मग मुलांच्या एकूण संख्येशी असलेला जो गुणोत्तर आहे ते आपण कसं काढतो, 30 भागीला 70.
हा रेशो येणार. ठीक आहे. दुसरं, मुलींचे एकूण संख्येशी असलेलं गुणोत्तर ते कसं काढणार? 40/70. बघा, कळतंय का? कमेंट करून सांगा. कळतंय का? कमेंट करून सांगा. बघा, कळतंय का? कमेंट करून सांगा. चला, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. तुम्हाला लिंक पाठवली आहे गझल्यावर, ती पाठवा त्याला. ठीक आहे. चला चला चला, व्हेरी गुड. तर हे तुम्हाला लक्षात आलं का की जेव्हा एखादा घटक असतो आणि त्याचा एकूण संख्येशी आपण जेव्हा संबंध लावतो किंवा रेशो किंवा गुणोत्तर काढतो, तर तेव्हा आपण काय करतो? उदाहरणार्थ, मुलांचे टोटल संख्येशी असलेले गुणोत्तर, तर मुलांची संख्या वरती लिहिणार, टोटल आपण खाली लिहिणार. मुलींची संख्या आणि मुलींची संख्या आणि एकूण पटसंख्येशी जर गुणोत्तर काढायचं असेल, द नंबर ऑफ गर्ल्स अँड इट्स रेशो विथ टोटल स्ट्रेंथ ऑफ द क्लास, तर अशा वेळेस आपण काय करू? नंबर ऑफ गर्ल्स वरती लिहू, टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स खाली लिहिणार. ठीक आहे. बरं, आता काही लोकांनी काल विचारलं होतं की सर, नेहमी मोठी संख्या आपण खाली लिहायची असते का? असं काही नाही. असं काही नाही. दोन संख्या दिलेल्या आहेत. जी संख्या पहिले सांगितली जाते ती वरती लिहितो आपण, जी संख्या नंतर येते ती आपण खाली लिहितो. दॅट्स इट, सिंपल. ठीक आहे. आता उदाहरणार्थ ए आणि बी. ए हा 30 आहे आणि बी हा 50 आहे. मग आपण ए चा बी शी असलेला रेशो कसा काढणार? ए चा बी शी असलेला रेशो 30 वरती लिहिणार, 50 खाली लिहिणार. आता त्याचं उलट, बी चा ए शी असलेला रेशो, मग तर बी विचारलं ना पहिले, तर बी आपण वरती लिहिणार. म्हणजे काय? 50/30. बी वरती लिहिलेला आहे, बी पहिले विचारलेला आहे, तर आपण बी वरती लिहिणार आणि ए खाली नंतर विचारलाय तर ए आपण खाली लिहिणार. ठीक आहे. करेक्ट करेक्ट, अगदी सिंपल, अगदी बेसिक. चला पुढचं बघूयात. आता 300 रुपये आहे. ठीक आहे. एक पूर्ण पूर्ण अशी अमाऊंट आहे. राम आणि श्याम मध्ये ती वाटायची आहे. राम आणि श्याम यांच्यामध्ये ती वाटायची आहे. कशी वाटणार? आता तुम्हाला सांगितलेलं आहे 2:3. 2:3 या रेशो मध्ये, या गुणोत्तरामध्ये तुम्हाला वाटायचं आहे. ठीक आहे. 2:3 या रेशो मध्ये वाटायचं आहे. म्हणजे काय? रामला 2 भाग मिळाले पाहिजे, श्यामला 3 भाग मिळाले पाहिजे. ठीक आहे. मग आता याचा अर्थ काय? तुम्हाला सगळ्यात पहिले काढावं लागेल की टोटल किती भाग करायचे आहेत तुम्हाला. ठीक आहे. उदाहरणार्थ आता 500 रुपये आहेत असं धरा. 500 रुपये म्हणजे आपल्याला समजून घ्यायला सोपं जाईल. 500 रुपये आहे. ठीक आहे. तर राम आणि श्याम मध्ये 2:3 या प्रमाणामध्ये, या रेशो मध्ये वाटायचे ते पैसे. ठीक आहे. मग एकूण किती भाग करावे लागतील? रामचे 2 भाग आणि श्यामचे 3 भाग, असे 5 भाग एकूण करावे लागतील. ठीक आहे. आता 5 भाग जर करायचे असतील तर रामला किती मिळाले पाहिजे? 5 पैकी 2 भाग रामला मिळाले पाहिजे. कितीचे? 500 रुपयाचे. ठीक आहे. श्यामला किती मिळाले पाहिजे? श्यामला 5 पैकी 3 भाग मिळाले पाहिजे. किती रुपयाचे? 500 रुपयापैकी. ठीक आहे. तर हे तुम्हाला लक्षात आली का मांडणी? 5 भागांपैकी 3 भाग, 5 भागांपैकी 2 भाग. हे लक्षात आलं का? तुम्हाला कमेंट करून सांगा. 300 केलं असं तरी काही हरकत नाही. 300 केलं असं तरी काही हरकत नाही. व्हेरी गुड. हे तुम्हाला कळलं पाहिजे. हे टेक्निक तुमच्या डोक्यात फिक्स झालं पाहिजे की किती भाग, किती पैकी किती. ठीक आहे. मग आता 5 × 5 म्हणजे हे झाले 100. म्हणजे किती? 200 रुपये जातील रामला
आणि 300 रुपये जातील श्यामला. ठीक आहे, अशा प्रकारचे आपण बेसिक कन्सेप्ट काल बघून घेतले. काल आपण हे पण बघितलं की जर युनिट सारखा असेल किंवा काय म्हणतात त्याला एकक जर समान असेल तरच आपण रेशो काढू शकतो. एकक जर समान नसेल तर रेशो काढू शकत नाही. उदाहरणार्थ 0.5 मीटर 0.5 मीटर आणि 0.5 किलोमीटर आणि 700 मीटर यांचा जर रेशो तुम्हाला काढायचा असेल तर कसा काढणार? 0.5 किलोमीटर आहे ते, 0.5 किलोमीटर 0.5 किलोमीटर आणि 700 मीटर कसं काढणार? 5/7. करेक्ट करेक्ट. पण आता हे तर किलोमीटर मध्ये आहे, हे मीटर मध्ये आहे, कसं काढणार? तर किलोमीटरला आपण करणार मीटर मध्ये कन्वर्ट करणार. तर 0.5 किलोमीटरला जर मीटर मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर 0.5 गुणिला 1000 करावं लागेल. ठीक आहे, किती येईल ते? 500 मीटर. आता 500 मीटर आणि 700 मीटर यांचा तुम्हाला रेशो, यांचा गुणोत्तर तुम्हाला काढायचा आहे. कसं काढणार? 500 भागीला 700, जे 2 शून्य आहेत ते कट होऊन जाणार, उरणार काय? 5/7. चला, व्हेरी गुड व्हेरी गुड. ठीक आहे, तर आतापर्यंत ही कालची रिव्हिजन आपण केली. काल आपण एवढंच शिकलो, बाकी काही शिकलो नाहीये. पुढे बघूयात. पुढे काही आणखीन क्वेश्चन आणलेले आहेत ते बघा. चला, पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी गुणोत्तर काढा. चला, पहिला क्वेश्चन आजचा कमेंट करून सांगा. पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी गुणोत्तर काढा. ठीक आहे, फाइंड आउट द रेशो. फाइंड द रेशो. फाइंड द रेशो बिटवीन 2 मीटर अँड 150 सेंटीमीटर. दोन राशी म्हणजे पहिल्या राशीचा दुसऱ्या राशीशी गुणोत्तर काढा. 5/7 येतं का? काही लोकांचं 4/3 येत आहे, काही लोकांचं 5/7 येत आहे. कसं काय? अच्छा, तुम्ही दुसऱ्याचं पण काढलं का? थांबा थांबा, घाई नका करू. पहिला क्वेश्चन घ्या पहिले. पहिला क्वेश्चन घ्या. पहिला क्वेश्चन घ्या पहिले, घाई करू नका. 2 मीटरचं किती होत आहे सेंटीमीटर? 200 सेंटीमीटर. ठीक आहे, आणि 200 सेंटीमीटरचा 150 सेंटीमीटरशी रिलेशन काढायचं आहे, गुणोत्तर काढायचं आहे. कसं काढणार? 200 सेंटीमीटर वर लिहिणार. ठीक आहे, 150 सेंटीमीटर खाली लिहिणार. आता तुम्हाला मी सांगितलं होतं कालच्या लेक्चरमध्ये की जेव्हा एकक समान असतात, एकक जेव्हा समान असतो तेव्हा हे एकक आपण कट करून टाकतो. का? कारण की ते डायरेक्ट डिव्हिजन होतं. त्याच्यानंतर सिंगल शून्य किती आहेत ते बघतो आपण. हा सिंगल शून्य आहे, हा सिंगल शून्य आहे, हे कट होऊन जाणार. ठीक आहे, मग अशी एक संख्या आपण शोधून काढणार की जिने दोघांना भाग जातो. मग ती कोणती संख्या आहे? 5 आहे. मग 5 ने 15 ला भाग जातो, 5 त्रिक 15. 5 ने 20 ला भाग जातो, 5 चौक 20. मग करेक्ट आन्सर काय आहे? 4/3. व्हेरी गुड. ज्यांचं ज्यांचं 4/3 आहे करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे, कमेंट बघू द्या तुमच्या सगळ्यांच्या. हा, सेकंड एक्झाम्पलचं 5/7 येत असेल. हा, ठीक आहे, नो प्रॉब्लेम नो प्रॉब्लेम. चला, व्हेरी गुड व्हेरी गुड. आता ज्या स्पीडने तुम्ही सॉल्व्ह करताय, आता पुढचे पण क्वेश्चन सॉल्व्ह करा त्याच स्पीडने. पुढचा पण क्वेश्चन बघा. 2.5 किलो आणि 3,500 ग्रॅम. 2.5 किलो आणि 3,500 ग्रॅम पहिल्या राशीचा दुसऱ्या राशीशी गुणोत्तर किंवा फाइंड आउट द रेशो काढायचा आहे. ठीक आहे, 2.5 किलोग्राम म्हणजे काय? तर 2500 ग्रॅम. याचा संबंध 3500 ग्रॅमशी लावायचा आहे.
किंवा रेशो काढायचा आहे. कसं काढणार? 2500 भागीला 3500. आता सिंगल सिंगल शून्य ते कट होऊन जातील. ठीक आहे, बरं. मग आता अशी संख्या जी काढायची, शोधून काढायची की जिने दोघांना पण भाग जाईल. आता दोघांच्या शेवटी 5 आहे मित्रांनो, बघा दोघांच्या शेवटी 5 आहे म्हणून आपण 5 लिहिणार. ठीक आहे, 5 एक 5, 5 7 35, 5 एक 5, 5 5 25, 5/7 इज द करेक्ट आन्सर. करेक्ट 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 करेक्ट. व्हेरी गुड, व्हेरी गुड. चला पुढचा क्वेश्चन, तिसरा क्वेश्चन बघा आणि याचा आन्सर सांगा पटापट. फाइंड आउट द रेशो. फाइंड द रेशो. सौरभ पोरे, कळतंय का? कमेंट करून सांगा. वन बाय 125, 1/125. वन बाय 125 करेक्ट आहे. 1/125. व्हेरी गुड. 1/125. व्हेरी नाईस. बघा 40 मिलीग्राम आणि 5 मिलीग्राम. 1 मिलीग्राम, 1 ग्राम म्हणजे किती मिलीग्राम? 1 ग्राम म्हणजे 1000 मिलीग्राम. लक्षात घ्या, 1 ग्राम म्हणजे 1000 मिलीग्राम. मग 1 ग्राम म्हणजे 1000 मिलीग्राम होत असेल तर 5 ग्राम म्हणजे किती ग्राम मिलीग्राम होतात? 5000 मिलीग्राम. 5000 मिलीग्राम. ठीक आहे, आता संबंध कशाचा लावायचा आहे? 40 मिलीग्राम आणि 5000 मिलीग्राम. ठीक आहे, 40 मिलीग्राम आणि 5000 मिलीग्राम यांचा संबंध लावायचा आहे. तर पहिल्या राशीचा दुसऱ्या राशीशी लावायचा आहे ना. मग काय करणार आपण? पहिली राशी आपण वरती लिहिणार, सगळ्यात वरती. किती? 40 भागीला 5000. ठीक आहे, मग कसं काढणार? जे सिंगल शून्य आहेत, सिंगल शून्य किती आहेत? 1 आहे, यांना आपण कट केलं. मग बघा कसं काढणार? 4 एक 4 आणि 125 गुणिले 4 किती होतात? 500. तर मग 1/125 हे करेक्ट आन्सर आहे. बघा 1/125. करेक्ट. ग्रामचं मिलीग्राम मध्ये कसं करायचं कळलं का प्रिया? ग्रामचं मिलीग्राम मध्ये कसं करायचं कळलं का? ओके, सौरभ पोरे कळतंय का? कमेंट करून सांगा. सौरभ, आवाज येतोय का माझा? सौरभ पोरे. थोडं थोडं कळतंय, काही हरकत नाही, हळूहळू लक्षात येईल. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन बघा. आता पुढच्या क्वेश्चन मध्ये लक्षात येईल. आता इथे बघा काय रेशो काढायचा. रेशो, रेशो म्हणजे काय? तर दोन संख्यामधील संबंध. गुणोत्तर म्हणजे काय? दोन संख्यामधील संबंध. आता बघा इथे दुसऱ्या राशीचे पहिल्या राशीशी संबंध किंवा गुणोत्तर शोधायचे आहे, म्हणजे काय? रेशो काढायचा आहे. ठीक आहे, आता दुसरी राशी कुठली आहे? ही दुसरी राशी आहे. दुसरी राशी म्हणजे काय? नंबर. सो सेकंड नंबर इज दिस, फर्स्ट नंबर इज दिस. मग आपला रेशो कसा काढायचा आहे? असा रेशो काढायचा आहे. म्हणजे काय? दुसरी राशी वरती येणार आणि पहिली राशी खाली येणार. बरं, आता सगळं करायच्या अगोदर आपण काय करणार की पहिले युनिट आपण सारखे करून टाकू. युनिट्स, एकक आपण समान करायला लागतील. कसे करणार एकक समान?
तर बघा हे 7 वर्ष 3 महिने आहे आणि हे 12 वर्ष 1 महिने आहे. ठीक आहे. मग आता सगळ्यात पहिले आपण महिने करून टाकू. महिन्यांमध्ये कन्वर्ट करू सगळ्यांना. ठीक आहे. 7 वर्ष म्हणजे काय? 12 7 84. 84 महिने प्लस 3 महिने म्हणजे किती? 87 महिने. ठीक आहे. बरं 12 वर्ष म्हणजे किती? 144. 144 महिने. ठीक आहे. आणि 1 महिना म्हणजे किती? 145. आता हे 84 कसं आलं? बघा एका वर्षामध्ये किती महिने असतात? 12 महिने असतात. ठीक आहे. मग 7 वर्षामध्ये किती असणार? 7 वर्षामध्ये 7 वर्ष गुणिला 12 महिने म्हणजे किती? 12 7 84. ठीक आहे. मग आता 3 महिने वरती दिलेले आहेत म्हणून आपण इथे 3 महिने लिहिणार. म्हणजे किती आले? 87 महिने. बरं आता इथे 144 कसं आलं? एका वर्षामध्ये 12 महिने असतात. तर 12 वर्षात किती होणार? 12 वर्षात किती महिने होणार? तर 12 गुणिला 12. 12चा वर्ग किती? 144. तर 144 आपल्याला मिळाले. प्लस 1 महिना एक्स्ट्रा दिलेला आहे. तर 144 अधिक 1 किती? 145. ठीक आहे. कळलं का तुम्हाला इथपर्यंत? कमेंट करून सांगा. हा व्हेरी गुड. व्हेरी गुड. व्हेरी गुड. व्हेरी गुड. चला व्हेरी गुड. व्हेरी गुड. तर आता आपल्याला दोन्ही राशींचा आपल्याला संबंध काढायचा. दुसऱ्या राशीचा पहिल्या राशीशी संबंध काढायचा. कसा काढणार आता बघा. बरं कसा काढणार? थांबा 1 मिनिट. हे इरेज करू द्या मला. सगळं खोडून घेऊ द्या मला एकदा. चला आता हे किती झाले? 144 आणि 145. ठीक आहे. दुसरी राशी किती आहे? 145 आणि 84 3 हे 87. आपल्याला काय काढायचं आहे? दुसऱ्या राशीचा पहिल्या राशीशी गुणोत्तर काढायचा आहे. तो 145 बाय 87. आता याला अजून भाग जातो का सांगा बरं मला. 87 ला आणि 145 ला भाग जातो का? काही कॉमन फॅक्टर्स निघतात का मला सांगा. हायएस्ट कॉमन फॅक्टर निघतो का? नाही निघत. ठीक आहे. कारण की 87 प्राईम नंबर आहे. 87 प्राईम नंबर आहे म्हणून आपल्याला ते तसंच ठेवावं लागेल. ठीक आहे. आपल्याला ते सगळं तसंच ठेवावं लागेल. का? कारण की 87 ला फक्त 87 ने भाग जातो आणि 145 ला 87 ने भाग नाही जाणार. ठीक आहे. करेक्ट करेक्ट करेक्ट. चला बघूयात पुढे. एकशे 145 ला नाही जाणार. बरोबर आहे. 87 प्राईम नंबर नाहीये. अच्छा डिवायडेड बाय 3. बरं बरं. हा बरोबर आहे. 87 इज नॉट अ प्राईम नंबर. पण याच्यामध्ये कुठला मग 3 ने जर भाग जात असेल तर मग 145 ला का नाही जात? 145 ला भाग जातो का 3 ने? 145 बाय 87.
ठीक आहे, नाही जाणार, बरोबर आहे, नाही जाणार, 3 भाग नाही जाणार, कॉमन डिवायझर नाहीये, बरोबर आहे, बरोबर आहे. चला पुढे बघूयात. 40 महिने आणि 4 वर्ष. बरोबर आहे, बरोबर आहे, समेशन येत नाही, बरोबर आहे, बरोबर आहे. 40 महिने आणि 4 वर्ष. 40 महिने आणि 4 वर्ष. 40 महिने किती? बघा लक्षात घ्या, दुसऱ्या राशीचं पहिल्या राशीशी संबंध जोडायचा आहे. दुसऱ्या राशीचा पहिल्या राशीशी संबंध जोडायचा आहे. ठीक आहे, रेशो काढायचा आहे. 4 वर्ष म्हणजे किती? आता बघा, 4 वर्षाला आता सगळ्यात पहिलं आपल्याला युनिट समान करावे लागतील. युनिट वर्ष, एक तर वर्षामध्ये किंवा महिन्यांमध्ये. तर महिन्यांमध्ये आपण करूया. तर 4 वर्ष म्हणजे किती? 4 वर्ष गुणिला 12 महिने गुणिला 12 म्हणजे काय? 12 चूक 48. 48 महिने होतात. एका वर्षात 12 महिने असतात, म्हणजे 4 वर्षात किती महिने होणार? 48 महिने होणार. आणि इथे किती आहे? 40 महिने. म्हणजे काय? दुसऱ्या राशीचा पहिल्या राशीशी संबंध लावायचा आहे. मग कसा रेशो काढणार? 48 महिने भागीला 40 महिने. ठीक आहे, आणि याला जर आपण सिम्प्लिफाय केलं, याला जर आपण सोडवलं तर किती होतात? 5/6. काही लोकांचं 5/6 येत आहे बघा. सेकंड नाही, नाही, नाही. जे तुम्हाला सांगितलेलं आहे की सेकंड नंबरचा रेशो पहिल्या नंबरशी काढायचा आहे. त्याच्यामुळे जे तुम्हाला सांगितलेलं आहे, जे वरती जे सगळ्यात पहिलं दिलेलं आहे बघा, पुन्हा एकदा सांगतो, कन्फ्युजनचं कारण नाही. बघा, बघा काय सांगितलेलं आहे. दुसऱ्या राशीचं पहिल्या राशीशी रेशो, फाइंड आउट द रेशिओ ऑफ द सेकंड नंबर विथ द फर्स्ट नंबर, याच्याशी रेशो काढायचा आहे. ठीक आहे, मग त्यामुळे जेव्हा आपल्याला दुसऱ्या राशीचा पहिल्या राशीशी रेशो काढायचा असतो, तेव्हा जो सेकंड नंबर आहे तो वरती लिहावा लागेल, फर्स्ट नंबर खाली लिहावा लागेल. ठीक आहे, मग आता 4 वर्ष म्हणजे किती? 48 मंथ्स, 48 महिने. 48 महिने आणि पहिली राशी म्हणजे काय? 40 महिने. 40 महिने. ठीक आहे, याचा याच्याशी संबंध म्हणजे काय? 48/40. ठीक आहे, आता जर आता 8 आपण नंबर घेतला, 8 जर आपण कॉमन नंबर घेतला, 8 5 जा 40 आणि 8 6 जा 48. ठीक आहे, 8 एक 8, 8 पंच 40, 8 एक 8, 8 सख 48. ठीक आहे, तर 6/5 हा करेक्ट आन्सर आहे. 6/5. करेक्ट, करेक्ट, करेक्ट. 8 नी भाग जातो. 6/5. कळलं का शुभंकर? सौरभ पोरे कळतंय का? सांगा पटापट. नाही शुभंकर, क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे त्यानुसार जी संख्या पहिले दिलेली आहे ती वरती घ्यायची, जी संख्या नंतर दिलेली आहे ती खाली घ्यायची. या संख्येचा या संख्येशी संबंध लावा असं जर सांगितलं असेल तर जी संख्या पहिली दिलेली आहे ती वरती घ्यायची, दुसरी संख्या खाली घ्यायची, कंडिशन अनुसार. बघा, आत्ताच मी तुम्हाला समजून सांगितलं. ए आणि बी
ह्या दोन संख्या आहेत. ए चा बी शी असलेला रेशो काढा. ए चा बी शी असलेला रेशो काढा. कसा काढणार? ए वरती लिहिणार, बी खाली लिहिणार. आता उलट बी चा ए शी असलेला रेशो काढा. तर कसा काढणार? बी वरती लिहिणार, ए खाली लिहिणार. बघा, करेक्ट. बघा, शुभंकर कळलं का? सांगा पटापट, म्हणजे पुढे जाऊ आपण. चला सेकंड क्वेश्चन बघूयात. पुढचा क्वेश्चन बघूयात. तीन मिनिट 54 सेकंद आणि 2 मिनिट 6 सेकंद, याच्यातही सेकंडचा फर्स्ट शी असलेला संबंध काढायचा आहे. फाइंड आउट द रेशो ऑफ सेकंड नंबर विथ फर्स्ट नंबर. मग आता 2 मिनिट 6 सेकंद दिलेले आहेत, त्याला आपण पहिले सेकंदांमध्ये कन्वर्ट करूयात. सेकंदांमध्ये कन्वर्ट करूयात. 2 मिनिट म्हणजे किती? 120 सेकंद. ठीक आहे. एका मिनिटात किती सेकंद असतात? 60 सेकंद असतात. मग 2 मिनिट म्हणजे 120 सेकंद आणि 6 सेकंद म्हणजे टोटल किती? 126 सेकंद. बरं, 3 मिनिट 54 सेकंद म्हणजे काय? तर 3 गुणिला 60 म्हणजे 180. 180 आणि 54 सेकंद एक्स्ट्रा आहेत. 8 आणि 5 13 म्हणजे किती? 234 सेकंद. 234 सेकंद. बघा, कळलंय का? हे कसं केलं? 180 आणि 54 234. ठीक आहे. सगळ्यात पहिले 180 मध्ये 50 ऍड केले. ठीक आहे. आता 100 तर आपल्याकडे आहेच ऑलरेडी, मग 80 आहेत आणि मग त्याच्यामध्ये 180 मध्ये 50 ऍड केले. किती? 8 आणि 5 13. मग 13 जर ऍड केले तर 13 इकडे येतील आणि हे 1 आणि 1 2 म्हणजे 200. एक मिनिट थांबा, मला एक्सप्लेन करू द्या. ,180 आणि 54 234 कसं येणार? बघा, 180 मध्ये 50 ऍड केले तर 230 होणार आणि मग नंतर 4 ऍड केले तर 234 होणार. ठीक आहे. करेक्ट. तर अशा प्रकारचं फास्टर ऍडिशन पण तुम्हाला करता आलं पाहिजे. फास्ट ऍडिशन पण तुम्हाला करता आलं पाहिजे. करेक्ट सागर, करेक्ट. फास्ट ऍडिशन पण तुम्हाला करता आलं पाहिजे. आता 126 सेकंद आहेत आणि 234 सेकंद आहेत, यांचा तुम्हाला रेशो काढायचा आहे. म्हणजे काय? 126 सेकंद वरती आणि 234 सेकंद खाली. ठीक आहे. पहिले आता ज्यांचं खूप कच्चं आहे गणित, पहिले 2 नी भाग द्या. इथे 6 आहे म्हणजे समसंख्या आहे, इथे 4 आहे म्हणजे समसंख्या आहे. मग समसंख्या असेल तर 2 नी 100% भाग जाईल. मग 2 1 2. ठीक आहे. 2 1 2. परत 3 आहे तर 2 1 2 आणि 7 2 14 म्हणजे 117. पुन्हा घ्या. 126 म्हणजे पुन्हा 6 2 12 आणि 2 6 63/117. ठीक आहे. एवढा आन्सर येत आहे. ठीक आहे. आता 9 नी भाग जातोय. 9 नी जर आपण भाग दिला, 9 नी जर भाग दिला तर 9 7 63 आणि 13 117. ठीक आहे. मग करेक्ट आन्सर काय येईल? 7/13. बघा, कळलंय का? 18 ने पण डिवाइड करू शकता, पण 18चा टेबल जर पाठ असेल तर शक्य आहे. 18चा टेबल सगळ्यांना पाठ आहे का?
सौरभ पोरे कळलं का? कशी आकडेमोड केली आहे, कॅल्क्युलेशन कसं केलं आहे कळलं का? सौरभ पोरे ओके. बाकीच्या सगळ्यांच्या मी कमेंट्स बघतो आहे. बर, काही हरकत नाही. थोडं थोडं कळत आहे म्हणजे बढिया, एकदम बेस्ट चाललाय तुमचं, बेस्ट. थोडं जरी तुम्हाला कळत असेल तर एकदम चांगलं चाललंय, बढिया एकदम. ठीक आहे, पुन्हा एकदा तुम्हाला समजून सांगतो. चला, पुन्हा एकदा समजून सांगतो. आपण इथे काय केलं, 2 मिनिट 6 सेकंद दिले होते. तर 2 मिनिटं म्हणजे एका मिनिटात 60 सेकंद, मग 2 मिनिटात किती? 120 सेकंद होतात. ठीक आहे, 60 आणि 60 120, आणि हे 66 सेकंद, टोटल किती? 126 सेकंद. इथे किती आहे? 3 मिनिट आणि 54 सेकंद. मग एका मिनिटात 60 सेकंद, तर 3 मिनिटात किती? 6×18 180 सेकंद, आणि अधिक 54 सेकंद, म्हणजे टोटल किती झाले? 234. पण काय सांगितलंय? 126 सेकंदाचा 234शी संबंध काढायचा आहे किंवा रेशो काढायचा आहे. मग आपण कसं काढणार? बघा, मग आता 126 भागीला 234, 126 भागीला 234. ठीक आहे, सगळ्यात पहिले 2 भाग दिला तर 117 इथे आलं आणि 63 इथे आलं. ठीक आहे, सगळ्यात पहिले 2 भाग दिला. त्याच्यानंतर आता 9 भाग द्यायचा. 9 एक 9, 13 117, 9 एक 9, 9 साती 63. ठीक आहे, तर अशा पद्धतीने डायरेक्ट तुम्ही 126 ला आणि 234 ला 18 सुद्धा भाग देऊ शकता, 18 सुद्धा भाग देऊ शकता. कशात देऊ शकता? 18 एक 18, 18 13 234, किंवा 18 एक 18, हातचे आले 5, 18 त्रिक 54. ठीक आहे, बघा कसं आहे बघा, ह्या स्टेप समजून घ्या. ही स्टेप कशी? 18 जर भाग द्यायचा असेल, 18 ला कट करायचं, 18 एक 18, मग याला सगळ्यात पहिले 23 ला घ्यायचं. ठीक आहे, मग 18 एक 18, मग 23च्या खाली जर 18 असेल तर उरले किती? 5 उरले. ठीक आहे, मग 5 आणि 4 54 होतात, मग 18 त्रिक 54. हे असं होतं बघा, 234 18, 18 एक 18, हातचे आले 5, 54, 18 एक 18, 18 त्रिक 54. तर 54 54 कट होऊन जातील, शून्य होऊन जातील. इथे किती आले? 13. मग रिमाइंडरला 13 येईल, आणि 18. आता 18चं कसं बघा, इथे 18 एक 18 नाही घेऊ शकत आपण. ठीक आहे, कारण की इथे 12 येतो डायरेक्ट, म्हणजे आपल्याला थोडंसं पुढे जावं लागेल. 18 दुनी 36, 18 त्रिक 54, आणि 18 साती 126. ठीक आहे, तेव्हा कुठे आपल्याला डायरेक्ट 18 भाग देता येईल. सेकंडला मिनिट मध्ये कव्हर केला तरी चालेल, काहीच हरकत नाही. चला, पुढचं बघूयात. पुढचा क्वेश्चन बघा, तुमच्या स्क्रीनवर येतो आहे. 15/28 आणि 45/49 यांचं गुणोत्तर किंवा रेशो काढायला सांगितलेला आहे. सांगा कमेंट करून पटापट. 15/28, 45/49 कमेंट करून सांगा.
7/12. 7/12 नाही. तुम्हाला भाग द्यायचा असेल तर एकाच संख्येने भाग द्यावा लागेल. भाग द्यायचा असेल तर एकाच संख्येने भाग द्यावा लागेल. गुणाकार करायचा असेल तर एकाच संख्येने गुणाकार करावा लागेल. बघा, पहिले हा जो प्रॉब्लेम आहे तो समजून सांगतो. बघा, इथे दोन संख्या आहेत, ए आहे आणि बी आहेत. यांचं गुणोत्तर तुम्हाला काढायचं. ठीक आहे. 15/28 आणि 45/49 यांचं तुम्हाला गुणोत्तर काढायचं. सिंपल. आता सिंपल करणार आपण, अतिशय सिंपल. या दोघांचं, या अपूर्णांकाचं जर तुम्हाला रेशो काढायचा असेल तर कसा काढणार? 15/28 हे लिहून टाका. ठीक आहे. आणि याच्या खाली 45/49 असं लिहा. इथपर्यंत कळलंय का सांगा मला? इथपर्यंत कळलंय का? हा, चला चला, व्हेरी गुड. बरोबर बरोबर. मग आता हे केल्यानंतर काय होतं माहितीये का? बघा, आता हे जे खालचे हे जे दोन आकडे आहेत, आता हे याच्या डिव्हिजन मध्ये आहेत, म्हणजे भागाकार करतोय आपण. ठीक आहे. आता 15/28 भागीला 45/49 असं आहे. मग आता जर आपण याला वेगळ्या भाषेत जर लिहायचं झालं तर आपण कसं लिहिणार? हे जेव्हा वरती येईल, याला जर आपण वरती घालवलं असं तर काय होईल बघा. 15/28 तसंच तसं राहील, गुणीला आता भागाकाराचं आपण गुणाकारामध्ये कन्व्हर्जन करतो आहे. भागाकाराला आपण मल्टिप्लिकेशन मध्ये, डिव्हिजनला मल्टिप्लिकेशन मध्ये कन्वर्ट करतोय. कसं करणार? हे इथे डिव्हिजन मध्ये आहे 1 नंबर मध्ये. आता 2 नंबर मध्ये आपण काय करणार? मल्टिप्लिकेशन करून टाकणार. 15/28 सेम राहील. मग जेव्हा खालची संख्या जेव्हा वर येते, गुणाकारामध्ये येते, तेव्हा 49 हे वरती राहील आणि 45 खाली राहील. ठीक आहे. म्हणजे वर खाली डोकं वर पाय अशी स्थिती होऊन जाते. खालचं जे आहे ते वरती चाललं जाईल आणि वरचं जे आहे ते खाली चाललं येईल आणि भागाकाराच्या ऐवजी इथे गुणाकाराची साईन येऊन जाईल. बघा, कळलंय का? ठीक आहे. चला, व्हेरी गुड. गौरव, विजय, वैष्णवी, करेक्ट. रेसिप्रोकल येऊन जाईल. सारिका, व्हेरी गुड. प्रिया, व्हेरी गुड. तन्वीर, प्रशांत आनंदकर. ठीक आहे. मग आता याच्या पुढची स्टेप काय आहे? याच्या पुढची स्टेप 15/28 गुणिले 49/45. आता बघा, आता बघूयात. बघा, 15/28 गुणिला 49/45. आता जेव्हा असं होतं तेव्हा आता याला सिम्प्लिफाय करावं लागेल, याला सोडवावं लागेल तुम्हाला. कसं सोडवणार? बघा, थोडंसं झूम करतो म्हणजे तुम्हाला अजून कळेल. आता बघा, जेव्हा दोन विरुद्ध दिशेला लोक असतात, उदाहरणार्थ 15 आणि 45 हे एकमेकाचे विरोधक आहेत. बघा, 15 आणि 45 हे एकमेकाचे विरोधक आहेत. ठीक आहे. हे 28 आणि 49 हे एकमेकाच्या विरोधात आहेत. ठीक आहे. किंवा आपण सरळ सरळ काय करायचं, याला आपण असं पण लिहू शकतो, 15 गुणिला 49 भागीला 28 गुणिला 45. ठीक आहे. आता भाग द्या. आता 45च्या शेवटी 5 आहे, 15च्या शेवटी 5 आहे. 5 नी भाग द्या. 5 नी. 5 एक 5, 5 नम 45, 5 एक 5, 5 त्रिक 15. ठीक आहे. बरं, आता 3 आहे, हा 3 आणि इथे 9 आहे. आपल्याला माहिती आहे की 3 ने 9ला भाग जातो. मग 3 एक 3, 3 त्रिक 9. ठीक आहे. चला,
पुढे बघूया. इथे 49 आहे आणि इथे 28 आहे. तर 7 हा असा आकडा आहे. 7 ने दोघांना भाग जातो. 7 एक 7, 7 7 49. 7 एक 7, 7 चोक 28. ठीक आहे. आता बघा 15 कटलं, 49 कटलं, 28 कट झालं, 45 कट झालं. मग इथे 3 होतं, ते पण कट झालं, 9 पण कट झालं. आता उरलेले कोणते आकडे आहेत बघा. उरलेले कोणते आकडे आहेत? 7 उरला आहे, 4 उरला आहे आणि 3 उरलेला आहे. आपण याला कसं लिहिणार? 7 भागीला 4 गुणीला 3. तर 7/12 हे करेक्ट आन्सर येणार. 7/12 करेक्ट आन्सर येणार. करेक्ट करेक्ट करेक्ट. 31/12 नाही येणार. 31/12 नाही येणार. परस्पर मध्ये कट किंवा डिवाइड होतात. बरोबर आहे. अशा परिस्थितीमध्ये परस्पर कट किंवा डिवाइड होतात. बरोबर आहे. कळलंय का सांगा. व्हेरी गुड. सौरभ, दैवता, विशाल, दैवता, विशाल, सागर, शशिकांत, सोनाली, प्रशांत, तन्वीर, प्रिया, सारिका, विजय. व्हेरी गुड, व्हेरी गुड. अमित, व्हेरी गुड, व्हेरी गुड. कुणाल पाटील, प्रिया भुयार, तन्वीर. चला, व्हेरी गुड. अजून कोण कोण आहे अजून बोललं नाही? अक्षय कुर्ले, कळतंय का? गौरवला कळत आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. पाटील प्रकाश, प्राजक्ता दिघे बोलत नाही आज. रेश्मा चौधर, कळतंय का? बाकी सोनाली इले, कळतंय का? विशाल मनुले, विवेक माळवे, कळतंय का विवेक? म्हणजे थोडं थोडं कळतंय, काही हरकत नाही. रेकॉर्डेड लेक्चर बघा आणि जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. रेकॉर्डेड लेक्चर बघा, जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. काहीच प्रॉब्लेम नाही. मॅथ्स वीक असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही. प्रॅक्टिस प्रचंड करावी लागेल तुम्हाला. मी जसं सांगतो तसं प्रॅक्टिस करा. काही महिन्यांमध्ये तुमचं मॅथ्स पक्क होऊन जाईल. चला पुढे बघूयात. व्हॉट इज द रेशो 12/27, 36/54? काय गुणोत्तर आहे सांगा. चला पटापट. 1:1 येणार का 2:3 येणार? प्रॅक्टिस साठी सम देऊ. बरं सोनाली, ठीक आहे, चालेल, काही हरकत नाही. 2:3 येणार का? चला, बऱ्याच लोकांचं उत्तर 2:3 येत आहे. बघूयात काय आहे. बघूयात एक्सप्लेनेशन बघूयात. चला बघा. 12/27, 12/27 हे दिलेलं आहे आणि त्याच्या रेशो कोणाशी काढायचा आहे? 36/54. आता हे कशामध्ये आहे? डिव्हिजन मध्ये आहे. हे डिव्हिजन मध्ये आहे. पण आपल्याला आपण काय करायचं? जो पूर्ण गेम आहे तो आपल्या फेवर मध्ये चेंज करून घ्यायचा. ठीक आहे. जो गेम आहे तो आपल्या फेवर मध्ये आपण चेंज करून घ्यायचा. डिव्हिजनचं कन्व्हर्जन करून टाकायचं मल्टिप्लिकेशन मध्ये. आता कसं करणार? तर 12/27 तसंच राहणार. तर डिव्हिजन होतं तर मल्टिप्लिकेशन कसं करणार? मल्टिप्लिकेशनची साइन लावणार. जो खालचा खेळाडू आहे त्याला वर घेणार आणि जो वरचा खेळाडू आहे त्याला खाली घेणार. ठीक आहे. मग आता हा जो गेम आहे तो फेवरेबल गेम झाला. आता आपण सगळे याच्यामध्ये प्रो आहे. कसे प्रो आहे? 12 × 12, 12 × 36. ठीक आहे. 9 × 27, 9 × 27, 9 6 54. म्हणजे काय? 9 ने भाग दिला आपण. ठीक आहे. किंवा डायरेक्ट 27 ने भाग द्या. चला,
9चा सोडा, 27चा भाग द्या डायरेक्ट. 27 एक 27, 27 दुनी 54. ठीक आहे. मग आता आन्सर काय आलं बघा. 12 कट झालं त्याचा विषय संपला. 27 कट झाला त्याचा विषय संपला. 54 कटलं, 36 कटलं. उरलं किती? 2 आणि 3. एक इथे उरलेला आहे, पण एक म्हणजे काय, एकच असतो तो, त्याने काहीच प्रॉब्लेम येत नाही. मग करेक्ट आन्सर काय? 2/3 हे करेक्ट आन्सर आहे. करेक्ट करेक्ट करेक्ट. व्हेरी गुड व्हेरी गुड. चला व्हेरी गुड. तुम्ही आता प्रो झाले. आता गुणोत्तर मध्ये तुम्ही प्रो होऊन गेले. आता 6/9 ला अजून करून टाका. अजून 6/9 ला डिवाइड करून टाका. चला पुढचा क्वेश्चन बघा. 5/7 28/15. बघा पटापट. बरं बरं, काही हरकत नाही. प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस. पाढे पाठ करा. पाढे जर पाठ झाले ना तर पाढे म्हणजे काय म्हणतात त्याला, रामबाण उपाय आहे. रामबाण. पाढे पाठ करावेच लागतील, त्याशिवाय सुटका नाहीये. आणि पाढे म्हणजे एक प्रकारचं मॉर्फिन आहे. मॉर्फिन. मॉर्फिन म्हणजे काय माहितीये का मित्रांनो? मॉर्फिन. मॉर्फिन म्हणजे काय माहितीये का? मॉर्फिन हे पेन किलर आहे. सगळ्यात जबरदस्त पेन किलर आहे. सगळ्यात म्हणजे हाय क्वालिटी पेन किलर आहे. म्हणजे अगदी. हे कुठे वापरतात माहितीये का? मिलिटरीमध्ये वापरतात. मिलिटरीमध्ये वापरतात जास्त करून. म्हणजे गोळी बिळी लागली, बॉम्बस्फोट झाला आणि जखमी झाला एखादा शिपाई, त्याला मॉर्फिनचं इंजेक्शन दिलं जातं. आणि सगळ्यात इफेक्टिव्ह, सगळ्यात गुणकारी. मग आता जर तुमचं मॅथ्स कितीही पक्का असेल तर तुमच्यासाठी मॉर्फिन काय आहे? तर पाढे पाठ करणे, टेबल पाठ करणे. तुमचं मॅथ्स किती घायाळ असेल, कितीही जखमी असेल, तर तुम्हाला एकच मॉर्फिन वाचवू शकते, ती म्हणजे तुमचे पाढे, टेबल्स. जेवढे फास्ट तुम्ही टेबल्स पाठ कराल तेवढं मल्टिपल टाइम्स तुम्हाला मदत होईल. काहीच करू नका. रोज सकाळी 20 मिनिटं फक्त पाढे पाठ करा. सकाळी ब्रश करताना, प्रातःविधी करताना फक्त पाढे पाठ करा. करेक्ट करेक्ट. पॉवरफुल पेन किलर आहे. ठीक आहे. तर आता फाइंड द रेशो. 5/7, 5/7, 5/7 भागीला 28/15. आता या गेमला आपण आपल्या फेवर मध्ये करून टाकू. 5/7 गुणीला 15/28. ठीक आहे. 5/7 गुणीला 15/28. कसं करणार आता याला? पंधरा 5 75 आणि 196. 75 व 196 येतंय का? हा करेक्ट करेक्ट करेक्ट. डायरेक्ट मल्टिप्लायच करावं लागेल. डायरेक्ट मल्टिप्लायच करावं लागेल. ठीक आहे. इथे भाग नाही जाणार मित्रांनो. भाग का नाही जाणार? कारण की असं भाग द्यायला असे कॉमन फॅक्टर सापडत नाही आपल्याला. म्हणजे 5, 8, 27 यांच्यामध्ये म्हणा किंवा 15, 7, 28 यांच्यामध्ये म्हणा, असं काही डायरेक्ट आपल्याला रिलेशन सापडतच नाहीये. मग त्यामुळे आपल्याला डायरेक्ट अशा वेळेस मल्टिप्लाय करावं लागेल. ठीक आहे. आपण जनरली काय शोधतो? आपण फॅक्टर्स शोधतो, कॉमन फॅक्टर्स शोधतो, पण कॉमन फॅक्टर इथे नाहीच आहे. ठीक आहे. भाग जाणार नाही. करेक्ट करेक्ट. 15/28 असतं तर सोपं झालं असतं. हो बरोबर आहे. 15/28 असतं तर सोपं झालं असतं. काहीच प्रॉब्लेम नाही त्याला.
चला पुढचा क्वेश्चन. चला पुढचे ते क्वेश्चन संपले आता. इथे आपण रफ वर्क केलं होतं. चला पुढचा आता कन्सेप्ट सांगतो तुम्हाला. पुढचा कन्सेप्ट सांगतो. आज फक्त कन्सेप्ट बघूयात आणि बाकी मग तुम्हाला मी चर्चा, आपण काही महत्वाच्या टॉपिक्सवर चर्चा करूयात. बघा 3 नंबर्स आहेत. 1 2 3 संख्या आहेत. आतापर्यंत आपण काय केलं मित्रांनो, की 2 संख्यांचा गुणाकार किंवा गुणोत्तर आपण बघितलं किंवा रेशो बघितला. द रेशो बिटवीन 2 नंबर्स. ठीक आहे. आता आपल्याला बघायचं आहे रेशो अमंग 3 नंबर्स. 3 नंबर मधला संबंध कसा प्रस्थापित करायचा, संबंध कसा ओळखायचा, 3 नंबरची तुलना कशी करायची, हे आपण बघणार आहोत. म्हणजे सगळ्यात पहिले आपण काय केलं आतापर्यंत, की आंबे, संत्रे यांचं आपण संख्या बघितली होती, त्यांचे गुणोत्तर काढले होते. पण आंबे, संत्रे आणि केळी असे जर 3 तुम्हाला फळं दिले असतील तर त्यांचं गुणोत्तर कसं काढणार. ठीक आहे. तर यासाठी तुम्हाला 3 नंबरचं तुम्हाला करावं लागेल. 3 नंबरचा रेशो तुम्हाला काढावा लागेल. आता याच्यामध्ये फॉर्म्युला कसा आहे तो समजून घ्या. फॉर्म्युला कसा दिलेला आहे किंवा पद्धत काय आहे, पद्धत समजून घ्या. बघा पद्धत समजून घ्यावी लागेल तर तुम्हाला सगळं अतिशय व्यवस्थित कळेल. 3 नंबर दिलेले आहेत. ए, बी आणि सी. आता पहिल्या नंबरचा दुसऱ्या नंबरशी जर संबंध A:B असेल, ठीक आहे, दुसऱ्या नंबरचा तिसऱ्या नंबरशी संबंध C:D असेल. लक्षात घ्या. पहिल्या आता ABC च्या ऐवजी आपण XYZ घेऊयात. ABC ते स्मॉल आणि कॅपिटल मध्ये तुम्ही कन्फ्युज व्हाल. चला XYZ घेऊयात. ए आणि बी ह्याच्या 2 संख्या आहेत. यांच्यामधला जो रेशो आहे तो काय आहे, X:Y असा आहे. याचा अर्थ काय, की A:B हा रेशो किती आहे, ए आणि बी मधला रेशो किती आहे, X:Y असा रेशो आहे. याला आपण कसं लिहू शकतो आपल्या मॅथ्सच्या भाषेमध्ये, A/B इज इक्वल टू X/Y. म्हणजे X आणि Y मध्ये काय संबंध आहे, तोच संबंध ए आणि बी मध्ये आहे. ठीक आहे. बर आता बी आणि सी मध्ये जर संबंध झेड आणि टी असेल, उदाहरणार्थ बी आणि सी मध्ये जो संबंध आहे तो काय आहे, झेड आणि टी आहे. म्हणजे कसं आहे बघा, B:C इज इक्वल टू Z:T. लक्षात घ्या. याला आपण कसं लिहू शकतो, की बी आणि सी मध्ये जो संबंध आहे तोच झेड आणि टी मध्ये आहे. ठीक आहे. बघा मग आता अशा वेळेस ए, बी आणि सी यांचा संबंध आपण कसा लावणार, ए, बी आणि सी यांचा संबंध आपण कसा लावणार. तर अशा वेळेस आपण काय करणार बघा, नीट लक्ष द्या. अशा वेळेस हा जो y आहे तो आपण इथे शिफ्ट करणार आणि जो z आहे तो आपण इथे शिफ्ट करणार. ठीक आहे. नीट लक्षात घ्या, नीट लक्ष द्या. अशा वेळेस आपण आता तिघांमधला जो गुणोत्तर आहे तो कसा काढणार, x गुणिला z इज टू y गुणिला z इज टू y गुणिला t. हा 3 राशींमधला जो संबंध आहे किंवा रेशो आहे तो आपल्याला मांडता येईल. ठीक आहे. बघा कळलंय का सांगा.
कळलंय का सांगा. मांडणी जर तुम्हाला कळली असेल तर कन्सेप्ट कळेल. बर बर थांबा जरा, कन्फ्युज झाले असेल तर थोडं थांबा. पुन्हा दुसरं उदाहरण देतो, आपल्याकडे उदाहरणं भरपूर आहेत, टेन्शन नका घेऊ. हा इन्स्टा रीलवर 2-3 पोरं आहेत चांगला सांगतात इन्स्टा रीलवर. हा रिपीट करू ना, थांबा ना, रिपीट करूयात. चला, भरपूर उदाहरण आहेत. आता इथे थोडस कन्फ्युजन झालं बघा. पहिली संख्या आहे, दुसरी संख्या आहे आणि तिसरी संख्या आहे. आता बघा, आता नीट लक्ष द्या. पहिली संख्या, दुसरी संख्या आणि तिसरी संख्या, 3 संख्या तुमच्याकडे. त्या काही पण असू मग आता, ठीक आहे. 3 संख्या तुमच्याकडे आहेत. पहिली संख्या, दुसरी संख्या आणि तिसरी संख्या. आता पहिली संख्या आणि दुसरी संख्या यांच्यातला जर रेशो A:B असेल, म्हणजे कसं लिहिणार, याचा अर्थ काय की पहिली संख्या इज टू दुसरी संख्या, पहिली संख्या इज टू दुसरी संख्या बरोबर काय, A:B. आपल्या मॅथमॅटिक्सची जी भाषा आहे त्या भाषेत आपण लिहिणार. रेशो आपण कसा लिहितो, असाच लिहितो ना आपण, A:B असाच लिहितो ना रेशो. याचा अर्थ काय की पहिली संख्या आणि दुसरी संख्या, पहिली संख्या आणि दुसरी संख्यामध्ये रेशो कसा आहे, A/B चा रेशो आहे, A:B चा रेशो आहे. दुसरी संख्या आणि तिसरी संख्या यांच्यातला जर रेशो C:D असेल, C:D असेल, म्हणजे ह्या 2 गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहेत. 2 गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहेत. काय दिलेलं आहे, एक गोष्ट दिलेली आहे की A आणि B, पहिली संख्या आणि दुसरी संख्या मधलं रिलेशन ते तुम्हाला दिलेलं आहे. दुसरी संख्या आणि तिसऱ्या संख्येतलं रिलेशन ते तुम्हाला दिलेलं आहे. ते कसं लिहिणार, दुसरी संख्या आणि तिसरी संख्या यांच्यातलं रिलेशन C:D आहे. मग तुम्हाला विचारलेलं काय आहे की तिन्ही संख्येतलं जे आपसातलं जे संबंध आहे, पहिली संख्या इज टू दुसरी संख्या इज टू तिसरी संख्या, हे काय असेल, हे रिलेशन काय असेल, हे तुम्हाला विचारलेलं आहे. ठीक आहे. मग आता हे कसं काढायचं, पहिल्या आणि दुसऱ्या संख्येतलं रिलेशन तुम्हाला हे दिलेलं आहे, A:B दिलेलं आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या संख्येतलं रिलेशन हे तुम्हाला दिलेलं आहे. मग आता तुम्हाला काय काढायचं आहे, तीनही संख्यांचा परस्पर संबंध काढायचा आहे. ठीक आहे. तुम्हाला 1:2:3 असं काढायचं आहे. पहिली संख्या इज टू दुसरी संख्या इज टू तिसरी संख्या. हे कसं काढणार आपण, तर बघा पद्धत काय बघा, त्याची मांडणी तुम्हाला अशी करावी लागेल. सगळ्या ज्या जे रेशो आहेत ते अशा पद्धतीने तुम्हाला लिहून काढावे लागतील एका ठिकाणी. ठीक आहे. मग आता अशा वेळेस तुम्ही काय करायचं, मांडणी कशी करायची बघा. आता इथे रिकामी जागा आहे आणि इथे रिकामी जागा आहे, तर बी जो घ्यायचा, बी जो काही आकडा असेल, तुम्हाला परत एकदा एक्झाम्पल घेऊन सांगतो. बी उचलायचा आणि इथे टाकायचा आणि सी उचलायचा, तो असाच्या असा इथे लिहून काढायचा. ठीक आहे. म्हणजे इथे काय आला सी, इथे काय आला बी. मग आता आपल्याला रिलेशन कसं मिळेल, रिलेशन कसं मिळेल आपल्याला, असं रिलेशन मिळेल, ए म्हणजे पहिली संख्या इज टू दुसरी संख्या इज टू तिसरी संख्या. कसं मिळेल आपल्याला, तर इथे काय येईल, ए आणि सी चा गुणाकार, ए इंटू सी. इथे काय येईल, बी आणि सी चा गुणाकार, बी गुणिला सी. आणि इथे काय येईल, तर बी आणि डी चा गुणाकार, बी गुणिला डी. बघा लक्षात आलंय का, सगळ्यांना कळलंय का सांगा. एक्झाम्पल, आता एक्झाम्पल, ठीक आहे. एक्झाम्पल बघा. हा करेक्ट करेक्ट करेक्ट.
एक मिनिट हा, कुठे ऍड करायचा पेज? हा हा, चला बघूयात, एक्झाम्पल बघूयात आता. चला, जर आता क्वेश्चन बघा, जर ए आणि बी चा रेशो, ए इज टू बी चा रेशो हा 4:3 आहे, बी इज टू सी चा रेशो, बी इज टू सी चा रेशो हा 2:5 आहे, मग ए इज टू बी इज टू सी ची किंमत किती? मग ए इज टू बी इज टू सी ची किंमत किती? ठीक आहे, तिघांचा रेशो काढायचा. आता कसा काढणार बघा, ए बी आणि सी हे पहिले आपण एका रांगेत लिहिणार. मग आता बघा, आता नीट बघा हा, नीट लक्ष द्या. ए बी आणि सी हे 3 नंबर्स आपल्याकडे आहेत. मग ए आणि बी मधला काय रिलेशन आहे? 4:3. 4:3 आपण लिहून टाकलं इथे. बी इज टू सी चं रिलेशन काय आहे? 2:5. ठीक आहे, आता बघा, आता बघा मांडणी केलेली आहे. मांडणी केल्यानंतर स्टेप्स काय आहेत बघा, इथे रिकामी जागा आहे, इथे रिकामी जागा आहे. मग आपण काय करणार? 3 ला घेणार आणि बाबा रे तू इकडे जा. 2 ला घेणार, त्याला इकडे असंच्या असं पेस्ट करणार. मग आता बघा, 2 इथे आलं आणि 3 इथे आलं. आता आपल्याला रेशो कसा मिळेल बघा. ठीक आहे, इथे एक नंबर मिळेल, इथे एक नंबर मिळेल, इथे एक नंबर मिळेल आणि तो असेल ए इज टू बी इज टू सी. ए इज टू बी इज टू सी तो नंबर असेल. मग इथे काय येईल? 4 2 8, 4 गुणिला 2 हे 8 इथे येईल. इथे काय येईल? इथे 3 गुणिला 2 म्हणजे काय? 6 येईल. इथे काय येईल? 3 गुणिला 5 म्हणजे काय? 15 येईल. मग ए इज टू बी इज टू सी किती आहे? 8:6:15. बघा कळलंय का? कमेंट करून सांगा. कळलं? चला, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. चला, पुढचा प्रॉब्लेम बघा, पुढचा क्वेश्चन बघा, पुढचा क्वेश्चन बघा. जर ए इज टू बी हे काय असेल? 5:7 असेल आणि जर बी इज टू सी हे किती असेल? 6:11 असेल. तर ए आणि बी, तर ए इज टू बी इज टू सी याची किंमत काढायची आहे. ठीक आहे, बघा आता बघा, 3 आपल्याकडे आहेत, ए बी आणि सी. ए इज टू बी किती आहे? ए इज टू बी किती आहे? 5:7. आणि बी इज टू सी किती आहे? 6:11. आता ही झाली मांडणी. आता कॅल्क्युलेशन कसं करायचं? कॅल्क्युलेशन कसं करणार बघा. 7 जो आहे तो आपण इकडे लिहिणार, 6 जो आहे तो आपण इकडे लिहिणार. ठीक आहे, मग आता आपल्याला 3 राशी मिळणार, 3 नंबर्स मिळणार. ए इज टू बी इज टू सी हे असेल, ए इज टू बी इज टू सी हे उत्तर असेल. मग ए कसा काढणार आपण? ए कसा काढणार बघा, ए कसा काढणार? ए च्या जागी काय येईल? 5 × 6, 6 × 5 = 30. बी ची व्हॅल्यू काय असणार? 7 × 6
42. सी ची व्हॅल्यू काय असणार? 11 साती 77. बघा कळलंय का? ऑल क्लिअर. व्हेरी गुड, व्हेरी गुड. चला चला, आता या फॉर्म्युलामध्ये पण तुम्ही प्रो झाले एकदम आता. व्हेरी गुड, व्हेरी गुड. तर आता सध्या फक्त बेसिक सांगितलं, बेसिक आयडिया दिलेली आहे. पुढचे जे टॉपिक्स आहेत, पुढचे जे कन्सेप्ट आहेत, ते आपण नेक्स्ट वीकमध्ये डिस्कस करूयात. तोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करा, जास्तीत जास्त प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. तुमच्याकडे कुठलं एखादं पुस्तक असेल अंकगणिताचं तर ते बघा. RS अग्रवालचं जे PDF आहे, RS अग्रवालचं PDF, ते मी ऑलरेडी आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकलेलं आहे, ते बघा. ठीक आहे, त्याच्यातून प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. किंवा दुसरं कुठलं तुमच्याकडे असेल तर त्याचा फायदा घ्या. मी तुम्हाला प्रॉब्लेम्स पाठवतो. मी हे PDF पाठवतो. ठीक आहे, आजचं हे जे PDF आहे ते पण पाठवतो. तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा, जास्तीत जास्त पाढेपाठ करा. या पद्धतीने आपण सगळे बेसिक कन्सेप्ट कव्हर करतो आहोत. भरपूर तुम्हाला फायदा होणार आहे. म्हणजे मला असं वाटतं की ज्या पद्धतीने तुम्ही शिकता आहात, ज्या पद्धतीने आपले क्लासेस होत आहेत CSATचे, तुम्ही या पद्धतीने जर प्रॅक्टिस केली तर तुमचा हात कोणीच नाही पकडू शकणार. 6 महिने तुम्ही प्रॅक्टिस करा मित्रांनो. 6 महिने गणितामध्ये तुमचा हात कोणीच पकडणार नाही, कोणीच नाही. ठीक आहे, नुसतं गणितच नाही, आपल्याला रिझनिंग पण करायचं असंच. ना केले ना, HCF LCM चे 2 फॉर्म्युले आपण नेक्स्ट वीक मध्ये केलेत ना. तेच होतं, जास्त काही नव्हतं, तेच होतं HCF LCM चं. त्याच्यामध्ये पण सेम असतं. प्रांजली गिरासे हे जे एक्झाम्पल आपण घेतोय ना, तुमच्या कॉलेजचं जे प्लेसमेंट आहे, कॅम्पस प्लेसमेंट, तिथे सुद्धा तुम्हाला कामात येणार. कुठलाच अभ्यास वाया जात नाही. प्रत्येक ठिकाणी त्याचं काही ना काही आपलं ऍप्लिकेशन असतं. मग तुमच्यापैकी जर कोणी फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयरला असेल, फायनल इयरला असेल, तर हे तुमच्या कॅम्पससाठी पण अत्यंत महत्वाचं आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे खूप सिरियसली घ्या. कॅम्पस सिलेक्शनसाठी अत्यंत महत्वाचं आहे. हेच याच्या व्यतिरिक्त काय येतं दुसरं कॅम्पसमध्ये? हेच येतं. ठीक आहे.